टीचिंग एड्स बद्दल काल आपण चर्चा केली. ट्रेडिशनल टीचिंग एड्स काय आहेत, मॉडर्न टीचिंग एड्स काय आहेत आणि ICT बेस्ड टीचिंग एड्स काय आहेत. त्याचाच थोडासा पुढचा भाग राहिलेला आहे. हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणून आपण थोडंसं रॅपिडली याच्यावर एक नजर टाकूया. सो बेस्ड ऑन सेन्सेस, सेन्स ऑर्गन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. या टीचिंग एड्स कुठल्या आहेत, तर त्याला ऑडिओ व्हिज्युअल टीचिंग एड्स म्हणतात. ऑडिओ एड्स, व्हिज्युअल एड्स आणि ऑडिओ व्हिज्युअल एड्स या तिन्ही बद्दल आपण याच्या आधी पण बोललेलं आहे. ऑडिओ म्हणजे फक्त ऑडिओ, व्हिज्युअल म्हणजे फक्त व्हिज्युअल्स आणि ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दोन्ही. म्हणजे एखादं बोलणं, चित्र किंवा चित्रपट, एखादा डॉक्युमेंटरी, सो त्याच्यामध्ये बोथ ऑडिओ व्हिज्युअल्स पण असतात. म्हणजे पिक्चर पण दिसतो, चित्र पण दिसतं आणि त्याच्यामागे साऊंड पण आहे. सो ट्रेडिशनली यूज टीचिंग एड्स stimulated only one sense organ, that is either the eyes or ears. म्हणजे हे काय म्हटलेलं आहे, तर जी आपली ट्रेडिशनल टीचिंग मेथड आहे ती फक्त कुठल्या ऑर्गन्सशी जास्त त्याचा संबंध येतो, होता त्याचा डोळे आणि कान याचे संबंध येतो. म्हणजे ट्रेडिशनल टीचिंग वेज म्हणजे खडू, बोर्ड आणि खडू, म्हणजे आपल्याकडे जे चालू आहे ते अजूनही ट्रेडिशनल टीचिंग मेथड चालू आहे. आपला क्लास समजून घेतलं तरी तुम्हाला ट्रेडिशनल टीचिंग वेज लक्षात येईल. सो कधी कधी प्रोजेक्टर्स वगैरे ह्या यूज करतो आपण. सो मोस्टली खडू, बोर्ड ह्याच्यामध्ये डोळ्याचं काम आहे आणि ऐकण्याचं काम आहे. सो त्या अनुषंगानं हे व्हिज्युअल्स, द एड्स which use the sense of vision are called visual aids. ज्याच्यामध्ये विजनचं बघण्याचं काम येतं त्याला व्हिज्युअल्स एड म्हणतात. ॲक्च्युअल ऑब्जेक्ट्स, मॉडेल्स, आता याच्यामध्ये मी फक्त एक व्हिडिओचं एक्झाम्पल दिलं, पण ते व्हिडिओचंच व्हिज्युअलमध्ये एक्झाम्पल येत नाही, तर आणखीन एक्झाम्पल्स येतात. तर मग एखादी वस्तू असेल, मॉडेल असेल, पिक्चर असेल, चार्ट असेल, मॅप असेल, फ्लिप कार्ड असेल, हां, फिनायल बोर्ड असेल, बुलेटिन बोर्ड असेल, शॉक बोर्ड असेल, ओव्हरहेड प्रोजेक्टर असेल, स्लाइड असेल, हे सगळे व्हिज्युअल्सचे एक्झाम्पल्स आहेत. ऑडिओ एड्स, द एड्स दॅट इन्व्हॉल्व्स द सेन्स ऑफ हिअरिंग आर कॉल्ड ऑडिओ एड्स. फॉर एक्झाम्पल, म्हणजे बऱ्याचदा आता हे हे परत हे कंटेंट परत का वाचत आहे, कारण बऱ्याचदा ऑडिओ एड्स म्हटलं की त्याची डेफिनेशन नाही करता येत आपल्याला. म्हणजे साधा शब्द असतो, पण साधा शब्द आपण इतका वापरतो, पण त्याचं डेफिनेशन काय करता येईल, तर डेफिनेशन नाही करता येत बऱ्याचदा. मग ऑडिओ म्हणजे गाणं, ऑडिओ म्हणजे आवाज, असं सांगतो आपण, पण एक्झॅक्टली द डेफिनेशन एक्सप्लेन नाही करता येणार. सो हे आपण डेफिनेशन थोडंसं लक्षात ठेवायचं की छोटासा शब्द आहे ऑडिओ, बऱ्याचदा यूज केलेला आहे, बऱ्याचदा वापरतो, ऑडिओ फाईल पाठवा वगैरे, असं गाण्याची ऑडिओ फाईल असते. तर मग त्या ऑडिओचं डेफिनेशन, एड्स दॅट इन्व्हॉल्व्स सेन्स ऑफ हिअरिंग आर कॉल्ड ऑडिओ एड्स. एक्झाम्पल, रेडिओ, टेप रेकॉर्डर, ग्रामोफोन आता थोडासा आउटडेटेड झालेला आहे. सो मोबाईल रेकॉर्डिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, मोबाईल रेकॉर्डिंग, टेप रेकॉर्डिंग, ऑडिओ व्हर्जन मधलं रेडिओचं क्लिप्स वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑडिओ व्हर्जन्स मध्ये येतात. ऑडिओ व्हिज्युअल एड्स, द एड्स विच इन्व्हॉल्व्स द सेन्स ऑफ विजन ॲज वेल ॲज हिअरिंग आर कॉल्ड ऑडिओ व्हिज्युअल एड्स. फॉर एक्झाम्पल, टेलिव्हिजन, फिल्म प्रोजेक्टर, फिल्म,
स्ट्रीप, फिल्म स्ट्रीप काय माहिती आहे का? फिल्म स्ट्रीप म्हणजे टीजर वगैरे हा शब्द तुम्ही कधी कदाचित ऐकला असेल. त्याशी जास्त परिचित असाल की पिक्चर येण्याच्या आधी, पिक्चर रिलीज होण्याच्या आधी त्याचा टीजर रिलीज होतो. म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात, ट्रेलर वगैरे तुम्ही हा शब्द यूज करता. तर ते ट्रेलर म्हणजे त्या पिक्चर मध्ये काय आहे याचं एक एका मिनिटातलं प्रेझेंटेशन असतं. सो त्या टाईपचा टी त्या टाईपचा स्ट्रीप म्हणजे फिल्म मधला काही भाग. सो आता माझ्याकडे काही स्टोरेजमध्ये काही फिल्म स्ट्रिप्स आहेत. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या मूवीज मधल्या असे सीन्स जे जे ट्रेनिंग्समध्ये यूज करतात ते कट करून त्याच्यावर डिस्कशन्स घेतलेले आहेत. सो त्याला फिल्म स्ट्रीप म्हणतात, की त्यातला एक छोटासा भाग जो की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये यूज करता येतो टू एज्युकेट मास, एज्युकेट ऑडियन्स. सो त्याला फिल्म स्ट्रीप म्हणतात. So based on projection or show, एक projector, non-projector, projected and non-projected. So projected aids include PowerPoint presentation, slide, film strip, film strip projector, films, transparencies, overhead projector, TV, VCR, TV, VCR, VCR कदाचित तुम्हाला हे माहिती असेल, आता व्हीसीआरचं फार चलन राहिलेलं नाही, तरी काही ठिकाणी आहे. जो सीडी प्लेयर जो असतो, तो सीडी प्लेयरचं पूर्वीचं व्हर्जन जे होतं, ते मोठे कॅसेट्स असायचे आणि ते कॅसेट्स जे आहेत त्या चालवण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट असायचं त्याला व्हीसीआर म्हणायचे. म्हणजे पूर्वी व्हीसीआर पिक्चरच्या त्या कॅसेट्स भाड्याने मिळायच्या. आता आता व्हीसीआर सगळ्या कन्वर्ट होऊन सीडी, म्हणजे त्या व्हीसीआर मध्ये चालणाऱ्या सीडीज कन्वर्ट झाल्या आपल्या सीडी डिस्क मध्ये. आपल्याकडे जे आता तुम्ही जे सीडी बघताय त्यामध्ये आता सगळे पिक्चर्स आलेले आहेत. पहिलीच जे सीडी होती ती मोठ्या वेगळ्या टाईपची होती. म्हणजे टेप रेकॉर्डर कोणी जर बघितला असेल तर त्या टाईप मधल्या त्या कॅसेट्स होत्या, म्हणजे मोठ्या स्वरूपातल्या, ज्या टीव्हीशी कनेक्टेड करून दाखवायचे. सो त्या व्हीसीआर मध्ये एज्युकेशनल मटेरियल सुद्धा होतं. म्हणजे आपल्या इकडे विदर्भात आलेलं आहे का नाही माहिती नाही आहे, पण अनेक शाळांमध्ये मुलांना अ, शाळेमध्ये पिक्चर दाखवणं सोडून दुसरे पण काही बाल शैक्षणिक साहित्य असतील वगैरे, किंवा एज्युकेशनल फिल्म, स्पेसिफिकली मीनाची स्टोरी तुम्हाला माहिती असेल. कधी ऐकली का नाही ऐकली माहिती नाही मला. मीनाची स्टोरी ऐकली आहे का कधी कोणी? हॅलो. हा सर, येतोय आवाज. येतोय मीनाची सर स्टोरी आवाज. ऐकली का? नाही सर. कधीच नाही ऐकली. ते कार्टून मीना आणि ते म्हणजे याच्यामध्ये ॲनिमेशन मध्ये ती मीनाची स्टोरीज आहेत. ते अनेक शाळांमधून त्या मीनाच्या स्टोरी संदर्भातले एज्युकेशनल व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्हाला कदाचित यूट्यूबवर टाकलं तर तुम्हाला ती
दिसेल पण मी ना. तर ह्या यांच्या कॅसेट सुद्धा शाळांमध्ये होत्या आणि शाळांमध्ये ते इन्स्ट्रुमेंट असायचं, टीव्ही असायची आणि अ, ते व्हीसीआर टीव्हीशी कनेक्टेड करून वेगवेगळ्या स्टोरीज दाखवायच्या आणि त्याच्यावर मग मुलांची चर्चा करायची. सो वाईट washed wall to give an enlarged images of materials. They can be used suitably for both large group as well as small group. काही वॉल भिंती ज्या वाईट करून ठेवलेल्या असायच्या ज्याच्यात जिथे प्रोजेक्टर किंवा ओव्हरहेड प्रोजेक्टरचा यूज व्हायचा स्पेसिफिकली पूर्वी. तर त्या ओव्हरहेड प्रोजेक्टमध्ये ऑलवेज तुम्हाला बॅकग्राऊंडला पडदा मिळेलच असं नाही आहे. तर मग तिथे व्हाईट कलरचा धोती असेल, व्हाईट कलरची ओढणी असेल, व्हॉट एव्हर लोकली जे अवेलेबल आहे किंवा मग असं एखादी वॉल ती व्हाईट करून त्याच्यावर पण यूज करायचं. तर हे वेगवेगळे प्रोजेक्टेड फॉर्म्स आहेत फॉर शोईंग द टीचिंग एड्स. दुसरं नॉन प्रोजेक्टेड मध्ये दोज एड्स विच डू नॉट require projector, electricity, or projection screen. So such materials can be simply shown, can be hang on walls and त्याच्यामध्ये काय येतं मग तो व्हाईट बोर्ड येतो, त्यानंतर चॉक बोर्ड येतो, आणखीन मॅग्नेट बोर्ड वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. चार्ट आहे, पोस्टर आहे, पिक्टोरियल मटेरियल्स आहे आणि मॉडेल्स आहे. या व्यतिरिक्त फ्लिप चार्ट हा एक प्रकार आहे. सो फ्लिप चार्ट हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही टेबल टॉप बघितला असेल बऱ्याचदा माझ्या टेबलवर. टेबल टॉप चाच तो एक प्रकार आहे फ्लिप चार्ट, की ज्याच्या टेबल टॉप जो असतो तर टेबलवर ते कॅलेंडर ठेवायचं असतं आणि त्या कॅलेंडर म्हणजे दोन्ही साईडला म्हणजे समोरच्या व्यक्तीला सुद्धा ते दिसतं आणि इकडे मला पण दिसतं. सो फ्लिप चार्टमध्ये तोच बेसिक मेथड यूज केली जाते. फ्लिप चार्टमध्ये when you are discussing among the small groups or larger groups, तर तिथे जेव्हा यूज करायचा असतो फ्लिप चार्ट, तर तिथे समोरच्या ऑडियन्सला पिक्चर दिसतो तुम्ही जे दाखवताय ते, आणि बऱ्याचदा ते पिक्चर या साईडला सुद्धा असतं. एकच मिनिट. ओके. सो त्याचा यूज जो आहे तो मास ऑडियन्स स्मॉल ग्रुप मीटिंग्समध्ये त्या जो काही आपल्याला मेसेज द्यायचा आहे लोकांपर्यंत, तो मेसेज ऑलरेडी डिझाईन केलेला असतो आणि थ्रू पिक्टोरल व्ह्यूज किंवा काही विशिष्ट सेंटेन्स हे त्यावर असतात आणि ते समोर मीटिंगमध्ये समोर सगळ्यांना दाखवणं आणि बॅक साईड जेव्हा लोकांना दाखवतो त्याच्या अपोजिटची साईड जी आहे ती आपल्याकडे असते आणि त्याच्यामध्ये हाऊ टू एक्सप्लेन थिंग्स हे डिटेल आपल्याला वाचायसाठी सुद्धा असते, की आपण जर एखादा मुद्दा सुटला किंवा आपल्याला त्या कुठल्या गोष्टींवर चर्चा करायची आहे लोकांसोबत, त्या स्मॉल ग्रुप सोबत, तर ते त्यामध्ये असतं. त्या अशा फ्लिप चार्टचा सुद्धा यूज केला जातो. दुसरा एक चार्टचा प्रकार आहे तो इथे मेन्शन फ्लिप चार्ट सोडून केलेला आहे का? नाही.
आता त्या चार्टचं नाव विसरलोय मी. अनेकदा ट्रेनिंग मध्ये यूज केलेले आहेत आणि दुकानांमध्ये त्या चार्टला म्हणजे त्याच्या नावानेच ते चार्ट मिळतं. त्याला आता नाव आठवत नाहीये मला, पण जसं तुम्हाला कॅलेंडर माहिती आहे, घरामध्ये असणारं कॅलेंडर. सो कॅलेंडरचं प्रत्येक पेज ओपन केलं तर तुम्हाला प्रत्येक महिना दिसतो. सो त्या टाईपचं सेम कॅलेंडर सारखंच, पण त्या कॅलेंडरच्या ठिकाणी ब्लँक पेजेस असतात मोठमोठे, आणि ते ब्लँक पेजेसवर तुम्हाला लिहिता येतं आणि अगेन टर्न करून मग परत त्याच्यावर लिहिता येतं. म्हणजे त्याचं नाव आता माझ्या लक्षात येत नाही, पण अनेकदा ट्रेनिंग्समध्ये यूज केलेला आहे आणि त्याला कॅलेंडर सारखं रोल करून कुठेही नेता येतं. खेळाच्या सारखं अडकवणे आणि त्याच्या पेजेसचा यूज करणे, तर हे सुद्धा नॉन प्रोजेक्टेड टीचिंग एड आहे, ज्याच्यासाठी प्रोजेक्टर, ज्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज लागत नाही. सो इथे अगेन थोडस स्पेसिफिक दिलेल्या आहेत काही गोष्टी, ज्या शब्द तरी लक्षात असावेत हे कशामध्ये कुठले एड्स येतात. प्रोजेक्टेड एड्स, फिल्म, स्लाइड, ओव्हरहेड प्रोजेक्टर, एपिडोस्कोप, व्हिडिओ प्रोजेक्टर, फिल्म स्ट्रीप, चार्ट, फ्लेक्स कार्ड, पोस्टर. फ्लेक्स कार्ड हे पण माझ्याकडे काही ठिकाणी यूज केलेलं आहे. फ्लेक्स कार्ड इज म्हणजे छोट्या टाईपचे कार्ड्स असतात, त्या कार्ड्सचा यूज दाखवणे आणि नंतर मग त्याच्यावर डिस्कशन करणे. सो जसं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे माझ्या प्रोजेक्ट्समध्ये ऑलरेडी या सगळ्या टीचिंग एड्सचा यूज केलेला आहे. त्यामध्ये आम्ही काय केलं होतं की सिम्पटम्स असलेले वेगवेगळे म्हणजे मानसिक आजाराचे सिम्पटम असलेले पिक्चर्स जे आहेत, ते पिक्चर्सचे कार्ड बनवले आणि मीटिंगमध्ये ते दाखवायचं. तुम्हाला काय दिसतं? तर शेतकरी आहे, गळफास दिसतोय, पॉयझन दिसते, आणि त्याच्या आजूबाजूला बेरोजगारी, नापिकी, ह्या सगळ्या गोष्टी, शेती उजाडलेली, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. ही चर्चा आहे, लोक स्टार्ट करतात. प्रश्न काय विचारलेला आहे त्यांना, तो पिक्चर दाखवलेला आहे आणि तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतं, आणि मग लोकांच्या एक एक गोष्टी येतात आणि मग त्याच्यावरनं डिस्कशन पुढे जातात. सो हे सगळं यूज करण्यास जोगे जे आहेत ते टीचिंग एड्स आहेत. सो फ्लेक्स कार्ड त्याला म्हणतात, पोस्टर्स आहेत. अगेन पोस्टर्स, आता तुम्ही ते काही ठिकाणी वेगवेगळ्या, आता जसं स्पेसिफिक महिला हिंसाचाराच्या संदर्भात असतील तर काही पोस्टर लावले असतील, चाइल्ड लाईनच्या संदर्भातले पोस्टर्स लावले असतील, त्यातनं मेसेज लोकांपर्यंत जाणं. याच्यामध्ये एक आणखीन जो नाही आहे ते आम्ही यूज केलं, वॉल पेंटिंग्स वगैरे या जो भाग आहे. सो पोस्टर, पिक्चर्स याच्यासोबतच वॉल पेंटिंग्स गावामध्ये आता ते वेगवेगळ्या संस्थांनी अडॉप्ट केलं. गावामधली कॉमन वॉल आयडेंटिफाय करायची, जिथे पब्लिक जास्त ये-जा करते किंवा थांबते, तर त्या वॉलवर तुमच्या प्रोग्रामचे मेसेजेस किंवा पिक्टोरल व्ह्यूज हे जर दिलं तर लोक वाचतील आणि लोकांपर्यंत तो मेसेज जाईल. तर या अनुषंगानं वॉल पेंटिंग सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ऍड करता येऊ शकतं. मॅप, डायग्राम्स असतात डिस्प्ले बोर्डमध्ये, ब्लॅक बोर्ड, व्हाईट बोर्ड, बुलेटिन बोर्ड, फिनेल बोर्ड्स, मॅग्नेटिक बोर्ड्स, हे टाइप्स ऑफ बोर्ड्स आहेत. सो अगेन 3D मध्ये आता मॉडेल्स आहेत वेगवेगळे, मॉक्स आहेत, ऑब्जेक्ट अँड स्पेसिफिकेशन आहे, पपेट्स हे सुद्धा एज्युकेशनल एड आहे. लक्षात घ्या, पपेट्स हा इट इज नॉट फॉर एंटरटेनमेंट, it also used for educational
एन्व्हायरमेंट ऑर एज्युकेशनल सिनॅरिओ. तर याच्यामध्ये राजस्थानमध्ये एक MKSS मजदूर किसान शक्ती संघटन नावाची संघटना आहे, ज्याच्यामध्ये फील्ड वर्क आणि ब्लॉक प्लेसमेंटसाठी स्टुडंट्स जातात आणि तिथे महिना 2 महिने फील्ड वर्क आणि ब्लॉक प्लेसमेंट करतात. तर तिथे त्यांना हाऊ टू क्रिएट puppets and how to use that puppets to educate mass हे पण शिकवलं जातं. देन ऑडिओ एड्स मधले त्यात आपण बघितलं सगळं. आणि अगेन ऍक्टिव्हिटी एड्स मध्ये फील्ड ट्रिप इज ऑल्सो ऍक्टिव्हिटी एड हे इथं ऍड केलेलं आहे यांनी. एक्सपेरिमेंटेशन आहे, ड्रामॅटिक्स आहे, टीचिंग मशीन्स आहे, देन प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे सगळे ऍक्टिव्हिटी बेस्ड तुम्हाला जेवढ्या तुमच्या को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज सिलेबसमध्ये आहेत त्या सगळ्या इथे ऍक्टिव्हिटी टीचिंग एड्स मध्ये येतात. सो अगेन याला वेगळ्या थेरीज मध्ये इथे मांडलेलं आहे. डालेनी टीचिंग एड्सचा जो ॲब्स्ट्रॅक्ट काढलेला आहे त्याला थोडंसं थेरॉटिकल आस्पेक्ट्स देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे की कशाला सिम्बॉलिक एक्सपिरियन्स म्हणायचं, कशाला आयकॉनिक एक्सपिरियन्स म्हणायचं आणि कशाला डायरेक्ट पर्पजफुल एक्सपिरियन्स म्हणायचं. सो त्याच्यावर थोडीशी नजर टाकली तर तुम्हाला लक्षात येईल व्हिज्युअल सिम्बॉल्स. ओके, सिम्बॉल्स बद्दल आपण सुद्धा आणखीन बोललेलं नाही. वेगवेगळे सिम्बॉल्स तसं मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोक होते प्रेझेंटेशन्स जेव्हा आपण बनवतो. सो त्या प्रेझेंटेशन्स मध्ये वेगवेगळ्या गोष्टी यूज केल्या जातात, पिक्चर यूज केल्या जातात, सिम्बॉल यूज केले जातात. तर त्याचा एक मिनिंग असतं. दॅट सिम्बॉल पिक्चर whenever you are using in the PowerPoint presentation, it has some meaning. It should have some meaning. म्हणजे असलं पाहिजे. बऱ्याचदा आता रिलेव्हंट नाही, मनाला वाटलं प्रेझेंटेशन मध्ये टाकलं पण त्याचा रिलेव्हन्स काय आहे त्या पिक्चरचा, व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू प्रेझेंट त्याशी काय संबंध आहे. तर तिथे काही सिम्बॉल जरी यूज करत असाल तुम्ही तर त्या सिम्बॉलचा म्हणजे फर्स्ट स्लाइड जर सोडली नावाची तिथे कुठलाही पिक्चर जर टाकला तुम्ही तर ठीक आहे. पण जनरली फ्रंट पेज मध्ये सुद्धा प्रेझेंटेशनच्या तुमच्या टायटलच्या अनुषंगाने ते पिक्चर असलं पाहिजे असतं. आणि अगेन पीपीटीज मधला कुठलाही मुद्दाच्या ठिकाणी तुम्ही जर एखादा पिक्चर यूज करत असाल, एखादा सिम्बॉल यूज करत असाल तर त्याचा रिलेव्हन्स आणि त्याचं रिलेटिव्हिटी ही दोन्ही गोष्टी त्या कन्सर्न सब्जेक्टशी कन्सर्न टॉपिकशी असली पाहिजे. सो याच्यावर परत डिटेल डिस्कशन करण्याची गरज नाही. ऑलरेडी हे सगळे मुद्दे आहेत इथे दिलेले आणि त्याला फक्त इथं थेरॉटिकल बेस देऊन त्या लर्निंग कशा कशा संदर्भात आहेत. लर्निंग थ्रू ॲब्स्ट्रॅक्शन्स म्हणजे काही सिम्बॉल दाखवून त्यातनं लर्निंग घेणं. आयकॉनिक एक्सपिरियन्सेस मध्ये लर्निंग थ्रू ऑब्झर्वेशन्स, मग त्या फील्ड ट्रिप असो, स्टडी ट्रिप असो, डेमॉन्स्ट्रेशन असो, एज्युकेशनल डॉक्युमेंटरीज असो, पिक्चर्स असो, रेकॉर्डिंग्स असो. सो ह्या सगळ्या लर्निंग थ्रू ऑब्झर्वेशन्स. सो ऑब्झर्वेशन हे अनेक वर्ष माझी संकल्पना फक्त आपण जे बघतो तेच ऑब्झर्वेशन असतं असं नाही. सो ऑब्झर्वेशन वाईडली जर बघायला गेलं तर इट कॅन बी इन ऑडिओ वर्जन, ऑब्झर्वेशन इन टेक्स्ट वर्जन,
तर हे मी आता जे सांगितलं ते कळलं का तुम्हाला? ऑडिओ व्हर्जन मध्ये ऑब्झर्वेशन, टेक्स्ट मधलं ऑब्झर्वेशन. काय आहे कोणाला सांगता येईल? बऱ्याच लोकांची सकाळची झोप होत नाही असं दिसतंय. सगळे गेले गाढ झोपेमध्ये. हा मंगेश. हॅलो हॅलो. हा हा, येतोय आवाज. काय म्हटलं सर प्रश्न? तेच तर म्हणत आहे मी, सकाळची झोप सगळ्यांची होत नाही आहे. सो तुम्हाला हा टाइम सुटेबल नाही आहे असं दिसतंय. धनुश्री, पूजा, रक्षंदा, प्रणाली, सोनाली, प्रितेश. ऐकत आहे सर. हा, ऐकत आहे सर सगळे. प्रश्न विचारलेला आहे मी, तो प्रश्न रिपीट होणार नाही. तर तुम्हाला ऐकायला आला असेल, तुम्ही सगळे झोपेच्या बाहेर असाल, तर तुम्हाला तो प्रश्न कळला असेल. मी दोनदा सांगितला. आता मला त्या प्रश्नाचं उत्तर जर कोणाला, म्हणजे ज्यांना ज्यांना प्रश्न नाही ऐकायला आला, ते असं समजण्यात येईल की ते अर्धे झोपेत आहेत. सो याचा अर्थ तुम्हाला तो टाइम सुटेबल नाही आहे. बोला धनश्री, सोनाली, प्रितेश, धनश्री. आवाज येतोय धनश्री? सोनाली, प्रितेश. आवाज येतोय प्रितेश? हो सर, येत आहे सर.
प्रश्न ऐकला प्रितेश? हो सर. काय होतं सांग बरं सगळ्यांना. प्रश्नाचं उत्तरच विचारलं नाही मी, प्रश्नच विचारला फक्त. सर लर्निंग थ्रू ऑब्झर्वेशन रिलेटेड क्वेश्चन विचारला होता. लर्निंग थ्रू ऑब्झर्वेशन रिलेटेड क्वेश्चन विचारला होता. हो, ते स्पेसिफिक काय विचारलं होतं त्यामध्ये? सो या क्लासचा ऑब्जेक्टिव्ह हा आहे की तुमचं नेट अँड सेटच्या याच्यामधलं अंडरस्टँडिंग वाढवणं, त्या एक्झामच्या अनुषंगाने प्रश्न असतील तर, आणि या पद्धतीचं पार्टिसिपेशन असेल तर त्याचा काही मतलब नाही. इथे कोणाला दाखवायचं नाही आहे की मी क्लासेस घेतोय किंवा मी प्रेझेंट करतोय, आणि मलाही कुठं दाखवायचं नाही आहे किंवा त्यातनं काही मला गेन होणार आहे, पर्सनली काही प्राप्त होतंय असा भाग नाही आहे. त्यामुळे अननेसेसरी कुणी सांगतंय म्हणून जॉईन होण्याची गरज नाही आहे. आपली जर झोप होत नसेल तर टाइम सुटेबल नसेल तर दुसरा टाइम माझ्याकडे नाही आहे. दुसरा वेगळा ग्रुप करण्याचा याचा मागचा उद्देश होता की इंटरेस्टेड लोक कनेक्टेड राहतील. नॉट इंटरेस्टेड लोकांनी कनेक्ट नाही राहिले तरी चालतं. इथे म्हणजे तुम्हाला, मला नाही वाटत की तुम्हाला मी आग्रह केलेला आहे कनेक्ट व्हा, किंवा तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींनी आग्रह केला असेल कनेक्ट व्हा. त्याचा आधार घेऊन तुमची झोप खराब करू नका. कोणालाही तो प्रश्न माहिती नाही आहे तुमचा, माझा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही आहे याचा अर्थ, तर हे वर्थफुल नाही आहे. आय एम स्पेंडिंग ऑलमोस्ट 1.5 hours, म्हणजे 10-15 मिनिटं आधी आणि 10-15 मिनिटं नंतर एवढा वेळ माझा कनेक्टिव्हिटी तुमचा क्लाससाठी जातो. 1.5 तास जातो 1 तासाचा लेक्चर घ्यायला, आणि 1.5 तास मी दुसरं काही काम करू शकतो या 1.5 तासामध्ये. सो याचा विचार करा थोडासा. मी तुम्हाला या क्लासमध्ये जॉईन झाल्याबद्दल तुम्हाला कुठेही काही सर्टिफिकेशन मिळणार नाही, कुठेही तुम्हाला रेग्युलर जॉईन होत आहे तर त्याचे काही अटेंडन्स घेतला जात नाही आहे. जिथे, आणि दुसरा पण आस्पेक्ट असू शकतो, जिथे 1,000-1,500 रुपये महिन्याचे खर्च करावे लागतात त्या क्लाससाठी, आणि ते खर्च करण्याची तयारी असून सुद्धा क्लास होत नाहीत नेट सेटचे, सोशल वर्कच्या, ते आपल्याला फ्रीमध्ये मिळत आहे त्याचं व्हॅल्यू नसतं बऱ्याचदा, असा भाग असू शकतो.
तर ह्याच्यामुळेच मध्ये मध्ये बंद केले होते क्लासेस आणि 1-2 लोकांच्या रिक्वेस्ट वर ते चालू केले. तर हा परफॉर्मन्स म्हणजे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हे मस्ट आहे. तुमचा इन्व्हॉल्वमेंट नेटवर्क असेल, व्हॉटएव्हर असेल, तर तुम्हाला सांगता येतं. मध्येच माईक ऑन करून बोलता येतं. तो फ्रीडम आहे. पण या पद्धतीचं म्हणजे मोटिवेशन फॉर टीचिंग असं नाही आहे. सो याच्यावर विचार करा. उद्या संडे आहे ऑलरेडी आणि संडे आहे तर संडेला सकाळ दिवसभर विचार करा आणि सांगा मला की मंडेला ते मंडेपासून परत तो सुरू होईल का नाही, त्याच्याबद्दल करायचं का नाही ते सांगा. कारण मला दुसरीकडे हा 1 तास 1.5 तास यूज करता येतो. कारण मी माझ्या कामाबद्दल सिरियस असतो. मला टाइमपास नाही करायचा आहे. क्लास घेतो म्हणून दाखवायचं नाही आहे कोणाला. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर ना एखादी गोष्ट लक्षात येतं. जसं की ऑब्झर्वेशनचे वेगवेगळे टाइप्स हे कदाचित आपल्या सिलेबसमध्ये कुठे नसेल, पण ते या एखाद्या शब्दावरनं तिथे पोहोचू शकतो मी. आणि ते तुम्हाला मी प्रश्न असा विचारला होता की टेक्स्ट ऑब्झर्वेशन, ऑडिओ ऑब्झर्वेशन हे काय ऑब्झर्वेशनचे भाग आहेत. सो हे ऑब्झर्वेशन फक्त माझीही समज जोपर्यंत मी PG मध्ये होतो तोपर्यंत माझी समज ऑब्झर्वेशन म्हणजे जे डोळ्यांनी आपण पाहतो तेच असतं. पण ते हळूहळू रीडिंग्स मधून हळूहळू वेगवेगळ्या गोष्टींमधनं कळायला लागले की मग ऑब्झर्वेशनसाठी स्पेशली रिसर्चचं बुक जर वाचलं तुम्ही तर त्याच्यात n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. तर ऑडिओ टेप मधलं ऑब्झर्वेशन आहे, तिथे व्हिडिओ तर आपल्याला माहिती आहे, जे बघतो ते ऑब्झर्व करतो ते तर माहिती आहे. टेक्स्ट मधलं ऑब्झर्वेशन आहे. सो ह्या गोष्टी ऑलरेडी करतो आपण, पण आपल्याला त्याचं थेरॉटिकल बॅकग्राऊंड माहिती नसतं. आता इथे टेक्स्ट ऑब्झर्वेशनचा जो भाग आहे तो एखादं बुक आपण रीड करतोय आणि ते बुक रीड करताना स्पेसिफिक शब्द आपल्याला लक्षात आला किंवा शब्द नाही तर एखादं वाक्य असेल. सो इट स्ट्राईक युअर माइंड. तर तुमच्या मेंदूला स्ट्राईक झालं ते वाक्य, तर ते ऑब्झर्वेशन आहे. आपण त्याला अंडरलाईन करतो. सो म्हणजे आपण डेफिनेशन्स अंडरलाईन करतो तो भाग वेगळा. आपल्याला ते एक्झामच्या अनुषंगानं ते आपल्याला करायचं असतं तो भाग वेगळा. सिम्पली रीड करतोय आपण एखादं बुक आणि त्या बुकमध्ये आपल्याला एखादी हायलाइटेड गोष्ट आठवली. म्हणजे पहिलं इंग्रजी पुस्तक मी पूर्णपणे एका सेटअपमध्ये वाचलेलं. ते एक स्टोरीवर आहे आणि त्या स्टोरीजमध्ये अनेक गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याच्याकडे MBAच्या आणि इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी पैसे नसतात आणि तो एक दिवस इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो. सो त्याचे काही कोट्स आहेत ते लक्षात येतात किंवा त्याचा जो स्पेसिफिक एखादा शब्द आहे तो वाचताना हायलाइटेड होतो आपल्याला की हे हा खूप अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे. सो हे झालं टेक्स्च्युअल ऑब्झर्वेशन्स. म्हणजे एखादं टेक्स्ट वाचताना ऑब्झर्व करतो. जसं आता कोविडच्या याच्यामध्ये सगळ्यांनी अनेक न्यूज पेपर्समध्ये न्यूज वाचल्या असतील, तर त्यातला हायलाइटेड पार्ट ऑब्झर्वेशनचा भाग हा आहे की यवतमाळमध्ये, तुम्ही जर यवतमाळमध्ये राहता तर यवतमाळमध्ये किती पेशंट वाढले. म्हणजे पेजवर आहे, पूर्ण पेजभर तो मॅटर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधला डेटा टाकलेला आहे आणि अगेन
तुम्ही तो हायलाइटेड भाग वाटला तो यवतमाळमध्ये किती पेशंट्स डेथ झाली ड्यू टू कोविड. सो हे 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 टेक्स्च्युअल ऑब्झर्वेशन आहे. ऑडिओ ऑब्झर्वेशन्स, ऑडिओ क्लिपमध्ये पण ऑब्झर्वेशन म्हणजे एखादी गोष्ट ऐकायला आली आहे आपल्याला आणि त्यातला स्पेसिफिक शब्द आपण पकडतो. सो हे त्या ऑडिओ टेक्स्ट मधलं ऑब्झर्वेशन आहे. व्हिज्युअल ऑब्झर्वेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मूवी पाहताना एखादा सीन जास्त प्रभावी आपल्याला करतो. एखादा डायलॉग एखादा डायलॉग तुम्हाला जास्त प्रभावी करतो, एखादं स्टेटमेंट जास्त प्रभावी करतं. तर ते ऑडिओ टेक्स्चर आहे, ऑडिओ ऑब्झर्वेशनचा भाग आहे. सो हे बियॉन्ड द व्हॉट एव्हर यू सी, म्हणजे तुम्ही काय बघता हे नुसतं ऑब्झर्वेशन नसतं. तर याच्या पलीकडे ऑब्झर्वेशन हे ॲज अ टूल म्हणून रिसर्चमध्ये यूज केलं जातं. सोशल वर्कर्सच्या अनुषंगाने ॲज अ स्किल म्हणून ते आहे. सो इट हॅज डिफरंट लेयर्स अँड डिफरंट टाईप्स ऑफ ऑब्झर्वेशन्स. ते जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं ऑब्झर्वेशनचा पार्ट इंग्लिश बुक्समध्ये, मराठीमध्ये कदाचित एवढं डिटेल ऑब्झर्वेशन बद्दल मिळणार नाही. सो हा पार्ट इथे संपलेला आहे. हा अगेन टीचिंग ॲप्टिट्यूडचा जो पहिला पेपर आहे, फर्स्ट पेपर मधला, हा ट्रेडिशनल आणि ॲक्टिव्ह बेस्ड टीचिंगचा बघितला. त्याच्यानंतर इनोव्हेशन इन इव्हॅल्युएशन सिस्टम, कम्प्युटर बेस्ड टेस्ट इन हायर एज्युकेशन आणि चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम इन हायर एज्युकेशन. सो इव्हॅल्युएशन सिस्टम, फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग, हे सगळे सिलेबसचे मुद्दे आहेत फर्स्ट पेपर मधले. आणि हे फक्त टीचिंग ॲप्टिट्यूड मधले आहेत. अगेन दुसरं कंटेंट बराचसा बाकी आहे. सो थांबूया आपण इथे.